लपंडाव मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपण आता इथे पाहतोय की कबीर हा मनस्विनीला म्हणत असतो, हे सर्व तुम्हीच केलंत ना? म्हणजे तुमचा तो सकाळचा दुधाचा प्लॅन फ्लॉप होणार हे तुम्हाला माहीत होतं, म्हणून हा संध्याकाळी विषारी धुराचा प्लॅन हो ना? त्याबरोबर मग मनस्विनी म्हणू लागते, अरे काय बोलतोयस तू हे कबीर? अरे असं का बोलतोस? देवा साईनाथा, आता तुम्हीच काहीतरी करा, मला तर काही कळतच नाही। अरे मी का करेन हे सगळं? खरं सांगते कबीर, मी यातलं काहीही केलेलं नाही आहे खरंच। कबीर म्हणतो, तुम्हाला एकटीला तर हे सर्व करणं शक्य होणार नाही आहे हे मला माहिती आहे। मदत कोणी केली तुम्हाला? मदत कोणी केली सांगा ना? थांबा मीच ओळखून दाखवतो। आणि मग तो आता सगळ्यांची तोंडं बघतो आणि मग तो आता नंदाकडे येतो। नंदाकडे बघताच त्याला आठवतं की हीच तर ती बाई आहे जिने सखीला वरती घेऊन जा असं मला सांगितलं होतं। मग तो नंदाला म्हणू लागतो, तुम्ही आहात ना यांच्याबरोबर? तुम्ही केलीत ना यांना मदत? त्याबरोबर मग लगेचच नंदा ही रडण्याचं जोरजोरात नाटक करते आणि म्हणते, बाबो आग ग ग ग बघा 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 ही लोक काय करायल्यात ते बघा। अरे माझी ना तिथं जीवन मरणाशी झगडायल्या, ती जगण्यासाठी कष्ट करायल्या आणि इकडं तू माझ्यावरती हे असले नको नको ते आणि घाणेरडे आरोप करायला रे, तुला काही वाटणं झालं आहे का? अरे माझ्या नातीच्या प्रॉपर्टीवरती तुझा डोळा होता आणि आता तुला ती प्रॉपर्टी घावना झाली आहे आणि वरनं माझी नात बी आता मरणाच्या दारात आहे आणि तरी बी तुझी मजल तर बघा की तू माझ्यावरती माझ्यासारख्या म्हातारीवरती आरोप करायला आहेस। अरे एवढी वर्ष एवढं अख्खं आयुष्य माझं गेलं देवाचं नामस्मरण करण्यात आणि आता शेवटच्या क्षणी मी हे समजा ऐकून घ्यायचं होय र। त्याबरोबर त्या ठिकाणी सिस्टर येतात आणि म्हणत असतात की काय चाललं आहे तुमचं? हे हॉस्पिटल आहे, घर नाही, प्लीज आवाज जरा कमी करा। इतक्या मोठ्याने तुम्ही कसं काय ओरडू शकता? इतर पेशंटना त्रास होतो आहे, हळू बोला, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते। त्याबरोबर मग लगेचच आता इकडे नंदा मावशी म्हणू लागते, बघा 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 इथं ह्याला माझ्या अपमानाचं काही पडलेलं नाही आणि ह्या सिस्टरला आवाजाचं पडले। तर दुसऱ्या बाजूला मनस्विनीचे डोळे ज्या डॉक्टरने ब्राऊन केले होते तो डॉक्टर आताच सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो। मनस्विनी त्या डॉक्टरला बघते आणि विचार करते, डॉक्टर कशाला इथे आले? नाही, जर ह्या कबीरला हे डॉक्टर भेटले किंवा यांनी मला इथे बघितलं तर खूप मोठी गडबड होऊ शकते, हे मला काहीतरी बोलू शकतात, त्यापेक्षा मी आत्ताच काहीतरी करायला हवं असा विचार करून मग मनस्विनी ही तिकडनं बाजूला जाते। तर इकडे आता कबीर हा म्हणत असतो, ओ गप्प बसा। त्याबरोबर ती म्हणते, काय गप्प बसू रे, सांग ना। तुझी पोळी तुझ्या चुलीवर शेकाना झाल्या म्हणून उलट तू काय आता आमच्या चुलीतला कोळसा बी काढायला निघालायस होय? त्याबरोबर कबीर म्हणतो, ओ गप्प बसा, कळत नाही आहे तुम्हाला गप्प बसा सांगितलेलं? आणि हे बघा तसंही ना मला तुमच्याबरोबर बोलायचं नाहीच आहे, मला काही इंटरेस्ट नाही आहे तुमच्याबरोबर वाद घालण्यात। हॉस्पिटल आहे ना हे, सांगितलं ना सिस्टरने हळू बोला म्हणून, मग मला तर सरकारशी बोलायचं। आणि मग कबीर बघतो तर काय, तिकडे सरकारच नसते। कबीर विचार करतो, ही बाई गेली कुठे? तर त्यापर्यंत मनस्विनी ही तिकडनं बाहेर आलेली असते आणि आता ती त्या डॉक्टरकडे येत असते। ती घाईघाईने पुढे चालत असते। आता ती बाहेर डोकावते तर तिला ते डॉक्टर बाहेरच उभे असलेले दिसतात। तर दुसऱ्या बाजूला इकडे सखीची अवस्था क्रिटिकल असल्यामुळे आता सखीला पहिले तर ऑक्सिजन मास्क म्हणजेच व्हेंटिलेटर ठेवतात, त्याच्यानंतर मग आता ताबडतोब डॉक्टर एक इंजेक्शन भरून देतात आणि सिस्टरला ते इंजेक्शन तिच्या सलाईनमध्ये सोडायला सांगतात। सिस्टर ते इंजेक्शन सोडत असते। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता काका हे म्हणत असतात की हे सगळं काही ना ह्या कबीरमुळेच झालेलं आहे। त्याबरोबर मीनाक्षी काकूसुद्धा म्हणते, हो ना बरोबर, काही वाटलंच नाही का रे तुला हे सगळं वागताना? असं कसं वागू शकतोस तू? आज तुझ्यामुळे आमच्या सखीची ही अवस्था आहे, कळलं ना? त्याबरोबर मग कबीर म्हणतो, सरकार कुठे गेली? त्यावर मग मीनाक्षी आणि पुरुषोत्तम काका म्हणतात की मुलगी ॲडमिट आहे त्यांची, मग कुठे जातील वहिनी? देवघरातच इथले गेले असतील कुठेतरी प्रार्थना करण्यासाठी सखीसाठी। पण तू कशाला करशील ना प्रार्थना? तुला काय करायचं आहे? सखी जगली काय नाही जगली काय? त्यावर पुरुषोत्तम काका म्हणतो, नाही तू प्रार्थना कर, कारण जर आमच्या सखीला काही झालं ना तर आम्ही तुला सोडणार नाही आहोत। तर दुसऱ्या बाजूला आता सरकार ही त्या डॉक्टरच्या समोर येते आणि डॉक्टरला म्हणते, डॉक्टर काय करताय इथे कशाला आलाय? त्यावर डॉक्टर सांगतात की माझा एक मित्र आहे डॉक्टर भार्गव, त्याला भेटण्यासाठी मी इथे आलेलो आहे। पण सरकार
तुम्ही इकडे काय करताय? नाही म्हणजे तुम्ही यावेळी इथे. त्याबरोबर सरकार म्हणते, डॉक्टर तुम्हाला माहिती आहे मला प्रश्न विचारलेले आवडत नाही म्हणून. असो, आता इथे भेटायचं नाही या मित्राला, घरी भेटायचं, चला निघा. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात सरकार आहो, पण सरकार म्हणते डॉक्टर निघा, मी सांगते की नाही इथे आता नाही भेटायचं म्हणून, तर नाही भेटायचं. तर इकडे आता कबीर हा सरकारच्या मागोमाग त्या ठिकाणी पोहोचलेला असतो आणि तो बघतो की सरकार कोणाशी तरी बोलत आहे, कोणाला तरी भेटत आहे आणि ती काहीतरी सांगते सुद्धा. मग कबीर हा आता लपतो आणि सरकार कोणाशी बोलते हे बघत असतो. सरकार त्या डॉक्टरांबरोबर बोलते हे कबीरला माहीत नसतं की ते तिचे डॉक्टर आहेत. मग ते तिकडनं गेल्यावर कबीर धावतच त्यांच्या मागून जातो आणि त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो काढून घेतो. इतक्यात गौतम काकाचा कबीरला फोन येतो की कबीर ताबडतोब इकडे ये, अरे इकडे डॉक्टर आलेले आहेत. त्याबरोबर कबीर म्हणतो हो हो काका लगेच आलो. आणि मग काका त्या ठिकाणी लगेचच डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर काय झालं आहे. तोपर्यंत कबीरही तिकडे पोहोचतो. मनस्विनी नाटकं करते, ठीक आहे ना माझी मुलगी, माझ्या लेकीला काही झालं तर नाही आहे ना. कबीरसुद्धा डॉक्टरांकडे चौकशी करत असतो. त्यावेळी डॉक्टर म्हणतात थांबा थांबा, कोणीही पॅनिक होऊ नका. पण सखीला म्हणजे अजून तरी बरं वाटत नाही आहे, ती अजून आउट ऑफ डेंजरच आहे, सिच्युएशन क्रिटिकल आहे. कारण जे झालं आहे ते वाईट झालं आहे. जो विषारी धूर होता तो त्यांच्या लंग्सपर्यंत गेला आहे, लंग्सना डॅमेज केलं. सपोर्टसाठी आम्ही व्हेंटिलेटर लावलं आहे, पण अजूनही त्या व्यवस्थित ठीक नाही आहेत. पुढचे काही तास तरी आपल्याला काळजी घ्यावी लागेल, त्याच्यानंतरच काय होईल काय नाही ते आपल्याला समजेल. त्यावर मग पुढे डॉक्टर म्हणतात की काय होईल ते आम्ही तुम्हाला कळवूच. त्यानंतर डॉक्टर तिकडनं निघून जातात. आता सगळेच जण टेन्शनमध्ये आलेले असतात, तर कबीर हा तिकडनं धावतच बाहेर जातो. त्याबरोबर लगेचच आता नंदा मावशी ही मनस्विनीकडे येते आणि मनस्विनीला ती आता म्हणत असते, ए बाई बघितलंच नवं कसा तुझा तो धाकला दीर सतत तुझ्यावर लक्ष ठेवून आहे ते, मग तरी कुठं गायब झाली होतीस. त्यावरती म्हणते बरोबर तुझं घारीसारखं लक्ष आहे मी कुठे जाते काय याच्यावरती. त्याबरोबर आता नंदा मावशी म्हणते माझं फक्त लक्षच नाही, माझी बुद्धी बी कोल्ह्यासारखी आहे. त्याबरोबर मग आता ताबडतोब इकडे जो कबीर असतो तो आलेला असतो साईबाबांच्या चरणी आणि साईबाबांकडे आता तो येऊन प्रार्थना करत असतो की बाबा काहीही झालं तरी सखीला काही होऊ देऊ नका, सखीला या सगळ्यातून लवकर बाहेर काढा, तिला बरं वाटू देत. बाबा मला मान्य आहे की मी सखीबरोबर लग्न खोटेपणाने केलं, माझा उद्देश चांगला नव्हता, मी मनस्विनीच्या आयुष्यात शिरण्यासाठी सखीचा फक्त मार्ग म्हणून वापर केला. पण मी आत्ता खरं सांगतोय माझं सखीवरती खूप प्रेम आहे आणि मनापासून प्रेम आहे. आज बाबा ती माझा श्वास आहे आणि मी माझा श्वास वाचवण्याकरता तुमच्याकडे प्रार्थना करायला आलेलो आहे. बाबा काहीही झालं तरी सखीला लवकरात लवकर बरं वाटू दे, काहीही करा बाबा, पण सखीला वाचवा. इतक्यात आता तिथे तो घंटानाद करत असताना दिवा विझणार असतो. तर कबीर तर हात लावतोच, पण तिथे एक मुलगीसुद्धा येते आणि तीसुद्धा आता तिथे हात लावते. आता दिवा विझण्यापासून ते दोघं मिळून थांबवतात. तोपर्यंत इकडे डॉक्टर येऊन सांगतात की म्हणजे आश्चर्य आहे, पण तरीही तुमची मुलगी आता शुद्धीवरती आलेली आहे आणि आता ती आउट ऑफ डेंजरसुद्धा आहे. हे ऐकून मनस्विनीला बिलकुलच आनंद होत नाही आणि नंदालासुद्धा आनंद होत नाही, पण घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. मनस्विनी उगाच खोटं नाटक करते. थँक्यू सो मच डॉक्टर, तुमच्यामुळे आज माझी मुलगी व्यवस्थित आहे. खरंच तुम्ही माझा जीवच वाचवलेला आहे. बरं डॉक्टर मग आता मी भेटू शकते का माझ्या मुलीला. त्यावर डॉक्टर होकार देतात. मग लगेचच मनस्विनी ही सखीला भेटायला तिकडनं आतमध्ये जाते. आता जशीच मनस्विनी तिकडनं आतमध्ये जाते त्याबरोबर लगेचच आता इकडे नंदा मावशी म्हणू लागते की मी पण सखीला भेटून येते. नाही म्हणजे ती माझी नात आहे, एवढी जीवन मृत्यूच्या दारातनं बाहेर आल्या, मी पण भेटून बघते ना. त्याबरोबर लगेचच आता इकडे सगळेच जण म्हणतात की हो हो जाऊन भेटून घ्या. तर गौतम काका पुरुषोत्तम काकाकडे येतो आणि म्हणत असतो दादा मला जरा 2 मिनिटांकरता तुझा फोन देशील का. त्याबरोबर पुरुषोत्तम काका म्हणतो माझा मोबाईल तुला. त्यावर गौतम काका म्हणतो हो प्लीज, फक्त 2च मिनिटांचं काम आहे. पुरुषोत्तम काका म्हणतो कशाला हवा आहे तुला फोन. हां तुला त्या कबीरला फोन करून सांगायचं असेल ना की कबीर इकडे सखी शुद्धीवर आली म्हणून. काही गरज नाही आहे, मी नाही देणार आहे तुला माझा फोन, समजलं ना. त्याबरोबर इकडे आता दुसऱ्या बाजूला ज्या मुलीने कबीरला दिवा विझण्यापासून वाचवायला मदत केली होती तीच आता कबीरला रुमाल देऊ करत असते डोळे पुसायला. त्यावर कबीर म्हणतो नाही नको, इट्स ओके, थँक्यू सो मच. त्यावर ती म्हणते अहो काही हरकत नाही, घेऊ शकता तुम्ही माझा रुमाल. म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, तर रडावंसं वाटलं ना
तर माणसाने हमखास रडावं. कारण जर आपण रडलो तरच तर आपले साईबाबा आपल्या मदतीसाठी कोणाला तरी दुसऱ्याला पाठवू शकतील. आणि माझी खात्री आहे, आपण रडत असतो तेव्हा बाबा हमखास कोणाला तरी पाठवतातच. म्हणून म्हणते घ्या. त्याबरोबर मग कबीर हा तिच्याकडचा तो रुमाल घेतो आणि तिला थँक्स म्हणतो. त्यावर पुढे ती म्हणत असते, एवढ्या रात्रीचे इकडे आलाय म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस प्रॉब्लेम असेल. नाही म्हणजे तुम्ही सांगू शकता मला, जर तुम्हाला काही अडचण नसेल सांगायला तर. त्यावर कबीर म्हणतो की माझी बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि म्हणून मी इकडे आलो. ती खूप जास्त सिरियस आहे. त्याबरोबर मग आता ती मुलगी म्हणते, वाह, नाही म्हणजे बायकोवर हात उचलणाऱ्या ह्या जगामध्ये तुमच्यासारखेही पुरुष आहेत जे बायकोसाठी हात जोडत आहेत. हे बघून खरंच खूप बरं वाटलं, छान वाटलं. पण तुम्ही काहीही काळजी करू नका. बाबा आहेत ना, ते तुमच्या बायकोला काही होऊ देणार नाही. तुमची बायको नक्की बरी होईल. बघा, बाबांवरती फक्त आपण विश्वास ठेवायचा. त्याबरोबर मग आता लगेच कबीर म्हणतो, सखीला बरं वाटावं एवढंच हवं आहे मला. त्याबरोबर आता सखी हे नाव ऐकता क्षणी ती बोलते, सखी म्हणजे सखी कामतचं मिस्टर आहात का तुम्ही? त्यावर कबीर म्हणतो, हो हो का? त्याबरोबर ती म्हणते की अहो, मी तुमचं स्वयंवर बघितलं होतं ना, की खूपच चर्चेत होतं तुमचं स्वयंवर त्यावेळी, आणि तुमचं सोशल मीडियावरती ते खूप व्हायरलसुद्धा होतं, सखी कान्हा सन्हा. त्यावर तो म्हणतो की हो बरोबर. त्यावर मग ती म्हणते, मग तर काळजी करूच नका, तुमच्या बायकोला लवकरच बरं वाटेल. त्याबरोबर आता गौतम काकाचा कबीरला फोन येतो आणि गौतम काका सांगतो, कबीर अरे जिथे कुठे असशील तिथून लवकर इकडे हॉस्पिटलला निघून ये, सखी शुद्धीवर आली. हे ऐकून कबीर खूप खुश होतो आणि तो फोन कट करतो. त्यावर मग ती मुलगी म्हणते, बघा मी म्हटलं होतं ना की तुमच्या बायकोला लवकर बरं वाटणार म्हणून. त्यावर मग कबीर म्हणतो, हो हो थँक्यू सो मच. मग ती म्हणते, तुमच्या हातात हे हळकुंड, नवीन लग्न झालं आहे का तुमचं? त्यावर कबीर म्हणतो, ॲक्च्युली ती खूप मोठी स्टोरी आहे. त्यावर ती म्हणते की ओके, जेव्हा वेळ असेल तेव्हा निवांत सांगा. त्यावर कबीर म्हणतो, बरं तुम्ही इथे आला काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे इतक्या रात्री काही अडचण? त्याबरोबर ती म्हणते की नाही, त्याची पण लाँग स्टोरी आहे. बरं तुम्ही जा, सध्या आता तुम्ही तुमच्या बायकोबरोबर असणं जास्त गरजेचं आहे. त्यावर कबीर म्हणतो, हो हो बरोबर, मी येतो हा. आणि तो तिकडनं निघून जातो. त्याबरोबर ती जी मुलगी असते तीसुद्धा आता साईबाबांना अगदी निस्वार्थपणे हात जोडते आणि साईबाबांचा आशीर्वाद घेत असते. तर आता तोपर्यंत इकडे नंदा मावशी आणि मनस्विनी ह्या सखीकडे आलेल्या असतात आणि आता त्या दोघी मिळून सखीचे कबीर विरोधात कान भरत असतात. नंदा मावशी आणि मनस्विनी सखीला सांगत असतात की हे सगळं जाणून बुजून त्या कबीरनेच घडवून आणलेलं आहे. हा ना त्या कबीरचाच प्लॅन होता. त्या कबीरलाच तुला त्रास द्यायचा होता आणि म्हणून हे सगळं त्याने केलं. सखी म्हणते, काय हा सगळा कबीरचा प्लॅन होता? त्यावर मग मनस्विनी म्हणते, मग अजून कोणाचा प्लॅन होता बाळा, सांग ना, काय वाटतं तुला? आणि सगळ्यात जास्त वाईट मला कसलं वाटतं माहिती आहे का? मला ह्या सगळ्यामध्ये गौतम भाऊजी त्या कबीरची साथ देत आहेत ना, याचं खूप वाईट वाटतं बघ. त्याबरोबर पुढे आता लगेच इकडे नंदा म्हणू लागते, माझ्यासारख्या म्हाताऱ्या बाईवरती सुद्धा त्याने आरोप केले, नको नको ते बोलला. आणि तुझ्या आईवरती तर बाप रे किती आणि काय सांगू तुला पोरी, असं झालं आहे बघ मला. माझं काळीज नुसतं असं लाख 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 करते. अगं सखे, मी खरं बोलते बघ. अगं त्या कबीरचं तुझ्यावर काही बिरेम हाय असं मला तरी वाटत नाही. त्याबरोबर सखी आता तिच्याकडे बघू लागते. तर आता लगेचच सखी म्हणते, आई कबीरने तुला काय विचारलं, तुला काय बोलला? मग ती सांगते की कसं तिला दूध प्यायला लावलं आणि कसा मग एसीतून धूर आला, मग कसे सगळे वरती गेले वगैरे सगळं आता तिला सांगते. त्याबरोबर मग हे सगळं सांगून झाल्यावर ती म्हणू लागते की मला ह्या सर्व गोष्टींचं काही नाही वाटलं गं. मला सखी तू महत्त्वाची आहेस, तुझी तब्येत महत्त्वाची आहे. जाऊ दे, जे झालं ते झालं. तू आता स्वतःची काळजी घे बाळा. आणि गौतम भाऊजींना नंतर समजावून सांगूच आपण. बाकी काय करू शकतो आता? सध्या तुला बरं वाटतं आहे ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. सखी अगं, माझ्यासाठी जर सगळ्यात अनमोल काही असेल ना, तर ती फक्त तू आणि तू आहेस बाळा. तुझ्या व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे. खरंच गं बेटा, तुझ्या व्यतिरिक्त आहेच काय माझं या जगात? सखी आज जर तुला काही झालं असतं ना, तर मी काय केलं असतं काय नाही मला काही माहीत नाही आहे. माझ्या जगण्याचं कारण फक्त तू आहेस. आणि त्या कबीरने माझ्यावरती एवढे घाण आरोप केले. तो सरळ म्हणाला की हे सगळं माझ्यामुळे झालं. तेवढंच नाही सखी, इकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याने माझ्यावर न जाणू किती आरोप केले. त्याबरोबर मग नंदा म्हणते की खरं तर असं बोलाय न गं,
पण बायको आहे माझी, बायको आहे माझी असं सारखं म्हणत असतोय की नाही तो कबीर. मग आता हाय कुठं? तू एवढी इथं हॉस्पिटलात आहेस म्हणल्यावर त्या कबीरनं इथं खरं तर तुझ्याजवळ बसून राहायला हवं होतं की नाही. पण नाही, ह्याच्या पायाला तर नुसती भिंगरीच आहे. हां, भिंगरी लागल्यासारखा भवऱ्यागत नुसता फिरतोय इकडं तिकडं गोल 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 गोल. बरं स्वतः फिरतोय तर फिरतोय, वरनं दुसऱ्यांना पण फिरवायला. सखे, अगं त्याचं काही प्रेम नाही आहे तुझ्यावर. मी म्हणलं ना तू हे मंगळसूत्र घालूच नको, काढून टाक, नाही तर मीच काढते थांब असं म्हणत मग आता ती सखीचं मंगळसूत्र काढणारच असते. पण तोपर्यंत त्या ठिकाणी कबीर येतो आणि कबीर आता लगेचच नंदा मावशींचा हात पकडतो आणि म्हणतो की आज हिंमत केलीत, पुन्हा करू नका, पुन्हा कधीच मंगळसूत्रापर्यंत हात येऊच देऊ नका. नाही म्हणजे आज तुमच्या वयाचा मान राखून तुम्हाला फक्त सांगतोय, समजावतोय, पण पुढच्या वेळी तुमच्या वयाचा मान राखला जाईलच माझ्याकडून असं नाही ना, म्हणून. आणि मग लगेचच तो हात सोडवतो. त्यानंतर मग कबीर हा आता सखीला विचारू लागतो, सखी मॅडम तुम्हाला आता कसं वाटतंय, तुमची तब्येत कशी आहे. त्याबरोबर आता कबीरने हा असा प्रश्न विचारल्यावर सखी म्हणते, काय वाटतं तुला, कशी असेल माझी तब्येत, सांग ना. कशी असेल त्या मुलीची तब्येत जिचा नवराच तिला जीवे मारण्यासाठी प्रयत्न करतो, जिचा नवराच तिच्या जीवाशी खेळ करतो, कशी असेल त्या मुलीची तब्येत, बोल काय वाटतं तुला रे. त्याबरोबर कबीर म्हणतो, बेबी सरकार हे काय बोलताय तुम्ही. सखी म्हणते, काही चुकीचं बोलत नाही आहे मी कबीर, जे बोलते ना ते बरोबरच बोलते. त्याबरोबर मग आता लगेचच मनस्विनी म्हणते, बरं सखी, अगं रागवू नकोस, भांडू नकोस, शांत हो. आणि मग त्यानंतर लगेचच तिकडनं आता मनस्विनी आणि नंदा मावशी निघून जात असतात. नंदा मावशीला मनस्विनी हाक मारते, आई मावशी चल. मग त्या दोघी तिकडनं गेल्याच्या नंतर कबीर हा सखीला म्हणत असतो, सखी मॅडम अहो काय बोलताय तुम्ही, मी केलं हे सगळं असं वाटतंय तुम्हाला. सखी म्हणते, हो तूच डांबलंस ना मला त्या रूममध्ये. कबीर म्हणतो, मला माहीत नव्हतं की तिकडे हा असा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. त्याबरोबर मग पुढे तो म्हणतो, आणि मला सांगा ना, तुम्ही तुमच्या गाडीचे ब्रेक कसे फेल झाले त्याचं उत्तर दिलंत का. नाही ना, अहो ते सगळं ना ह्या सरकारने केलं आहे. खरंच सांगतोय मी, पण तुमचा माझ्यावर विश्वासच नाही आहे. त्या सरकारने तुमच्या डोळ्यावर प्रेमाची अशी काय पट्टी बांधली आहे ना की ज्यामुळे तुम्हाला काय खोटं, काय खरं, काय चांगलं, काय वाईट काही दिसत नाही आहे. त्यावर सखी म्हणत असते, उगाच खोटं बोलू नकोस कबीर, ते सगळं ना तू केलं होतंस मला माहिती आहे. आता हे सगळंसुद्धा मनस्विनीनेच सखीच्या मनामध्ये भरवलं होतं. कबीर म्हणतो, मी. त्यावर सखी म्हणते, हो तू. नाही मी समजू शकते, तुला माझी प्रॉपर्टी हवी होती, पैसा हवा होता, म्हणून तू माझ्याशी लग्न केलंस, समजू शकतो. नाही असते एखाद्या माणसाची काही वेळा नियत वाईट असते. आता असते नियत वाईट तर काय करू शकतो ना आपण, ठीक आहे ते स्वीकारू शकतो. पण तुला मी इतकी नकोशी झाली आहे का रे की तू माझा जीव घेण्याचा विचार केलास कबीर, इतकी नकोशी. त्याबरोबर कबीर म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही हे बेबी सरकार, प्लीज असं काहीतरी नका ना बडबडू प्लीज. त्याबरोबर मग सखी गप्प बसते. कबीर आता साईबाबांचा अंगारा सखीसाठी घेऊन आलेला असतो, तो सखीच्या माथ्यावरती लावतो. आणि आता कबीरने अंगारा लावल्यावर सखी कबीरकडे बघतच राहते. मग नंतर गौतम काका सखीला म्हणतो, सखी बेटा हे बघ, तुझी सगळी डॉक्टरांनी सांगितलेली औषधं मी घेऊन आलो, वेळेवर घेत जा. त्यावर सखी म्हणते, काका जखमा देणाऱ्यांनी औषधही द्यायचं नसतं रे. त्यावर गौतम काका म्हणतो, सखी असं का बोलतेस तू. त्यावर सखी बोलते, मग काका दुसरं काय बोलू ते तूच सांग ना मला. नाही म्हणजे एका बाजूला आपल्या सगळ्या घरादाराला सोडून त्या कबीरची साथ देतोयस आणि दुसऱ्या बाजूला हे सगळं करतोयस, याला काय अर्थ आहे काका. जर तुला त्या कबीरची साथ द्यायची असेल ना आणि आपल्या फॅमिलीच्या विरोधात जायचं असेल ना तर ठीक आहे, दे तू त्या कबीरची साथ, पण मग आता बास, आजच्यानंतर तू माझा काका नाही आणि मी तुझी पुतणी नाही हे लक्षात ठेव. त्यानंतर गौतम काकाला आता हे ऐकून सखीच्या तोंडून खूप मोठा धक्काच बसतो. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला लपंडाव ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.